नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज स्वामी तुमच्यासाठी असा संदेश घेऊन आले आहेत ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात. स्वामी सांगतात की बाळा, तू मला विसरला आहेस. माझ्यावर तुझा असणारा विश्वास मला कमी जाणवतो. तू जे नामस्मरण करत आहेस त्या नामस्मरणात तुला माझी ओढ जाणवत नाही का? बाळांनो, मी तुमच्या सोबतच आहे. तुम्हाला सोडून मी कुठेही गेलेलो नाही हे तुम्ही विसरलात का? तुमच्या जीवनात सध्या येत असणारे प्रत्येक संकट, प्रत्येक त्रास हा मला जाणवला आहे. फक्त तुम्ही त्यांना कसे तोंड देता हे पाहत होतो. पण आता शांत रहा, मोठा श्वास घे. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर फक्त स्वामी, तूच माझ्या जीवनाचा करता करविता, सर्व काही तुझ्याच हाती आहे. तू घेतलेला प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. तू जे काही करणार आहेस ते माझ्या कल्याणासाठी असेल हे मला मान्य आहे. तर आता स्वामी, तूच माझा पालनहार, तूच माझ्या जीवनाचा वाली आहेस. तू जे करशील ते मी मान्य करेन आणि तू दाखवलेल्या मार्गावरती मी चालण्यास तयार आहे. आणि आज मी तुला हा शब्द देत आहे, तो मी शेवटपर्यंत पाळेल. हे वचन आजच घेऊन द्या. स्वामी म्हणतात की बाळांनो, प्रत्येक जीवनात संकटाचे वारे हे प्रत्येकाला सोसावे लागते. उन्हामागून सावली, सावली मागून ऊन, प्रत्येक दिवसामागे रात्र, रात्रीमागं दिवस हा नक्कीच असतो. आपण असा विचार का करावा की आपल्या जीवनात फक्त दुःखच आहे, आपल्याला सुख मिळणार नाही, किंवा आपण कितीही कष्ट केले तरीही आपल्या कष्टाचे कुठेच चीज होत नाही, हा विचार आपल्या मनात का यावा? बाळा, सर्व काही तुझ्या मनामध्ये असणारे निराकार निरर्थक विचार सोडून दे. मी तुझी आई आहे, मी सदैव तुझ्या सोबत आहे. पण तू प्रत्येक प्रसंग कसा हाताळतोस हे मला पाहायचे असते. तू येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतःला कसे भक्षम बनवतो हे मी पाहत होतो. तू खरंच सक्षम आणि धीट वृत्तीचा आहेस हे मला जाणवत आहे. बाळा, विश्वास ठेव, तुझ्या जीवनातील चांगले दिवस पुढील काही दिवसात नक्कीच सुरू होतील. देवावर विश्वास ठेवून सर्व कार्य करत राहा. स्वामी तुझ्या प्रत्येक कार्यात तिचे मन लावून तुझ्यासोबत आशीर्वाद देत आहे. आता हा विचार कर की आपण जीवन जगत असताना कधी हा विचार केला आहे का की आपल्याही जीवनात काही मर्यादा आहेत, आपल्याही जीवनात काही आपले कर्तव्य आहेत, आपण ते पूर्ण करत आहोत का? सध्याचा माणूस आपल्या जीवनात इतका गुंतला आहे की त्याला पुढच्या प्राणी मात्रा तसेच मनुष्याच्या सुखदुःखाचा काहीच भरवसा नाही. तसेच त्याला पुढच्या व्यक्तीच्या सुखादुःखाशी काही घेणेही राहिले नाही. कारण माणसाला फक्त सुख हवे आहे आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही झाला पाहिजे, ही वृत्ती माणसाने बाळगली आहे. पण कितीही श्रीमंत झालास, कितीही पैसा असला, कितीही धन दौलत शैरत पद प्रतिष्ठा तू कमवली आहेस, तरी तू काय घेऊन जाणार? अरे, या जीवनात, या पृथ्वी तलावर कित्येक महान साधू संत राजे रजवाडे मोठ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांनी या जगावर राज्य केलं आहे. सर्व जग त्यांच्या पुढं झुकलंही होतं. पण जाताना ते काहीच न नेता फक्त त्यांनी कमवलेली कीर्ती, जर चांगली कर्म असतील तर ती जगामध्ये अजरामर राहतील. आणि जर त्यांनी इतरांचा श्राप, इतरांचा तळतळाट कमवला असेल तर त्याबरोबर त्यांची पिढीही बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जे काही चिरकाल आहे ते फक्त आपण कमवलेली कीर्ती आणि आपण केलेले चांगले काम हेच कायम टिकून राहते आणि तीच तुमची कायमची ओळख बनून राहते. माणसाला असे वाटत आहे की आपण जीवन जगत आहोत म्हणजे आपण कधी मरणार नाहीत आणि प्रत्येक जीवाचे आपण मालक आहोत.
मुक्या प्राण्यावर, दीनदयालावर आपण असा अन्याय करत आहोत की त्यांच्या जीवाचे जसे काय आपण मालकच आहोत. अरे, देवाने पृथ्वी बनवली तेव्हा सर्वांना समान अधिकार दिला. प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये जीवन हे समानच आहे. फक्त त्यांना बोलता येत नाही, म्हणजे त्यांना भावना नाहीत, त्यांना कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही असं कधीच घडत नाही. कारण त्यांनाही नाते आहेत, त्यांनाही त्रास जाणवतो, त्यांच्याही जीवनात चांगले वाईट प्रसंग नक्कीच येतात. परंतु ते कोणाला सांगणार का याचा विचार माणसाने करायला हवा. बाळांनो, प्रत्येकाला सुख दुःख जाणवतं, प्रत्येकाची नाते त्यांच्यासाठी जोडलेली आहेत. पण मनुष्याने त्यांच्यामध्ये स्वतःच्या सुखासाठी आणि स्वतःच्या जिभेचे चोचले पोडण्यासाठी प्राण्यांमध्येही आपला हाहाकार माजवला. त्यांच्या मुलापासून, त्यांच्या नात्यातून आपण त्यांना दूर केलं आणि आपल्या जीवासाठी त्यांचा उपभोग घेत आहोत. बाळांनो, जोपर्यंत आपण इतरांना त्रास देत आहोत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कधीही सुख समृद्धी येणार नाही. आणि आपण जितके इतरांचे त्रास आणि तळतळाट घेत आहोत तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्यानंतरही आपल्या संपूर्ण परिवाराला त्याची परतफेड करावी लागते. हे मात्र मनुष्य विसरून जगत आहे. स्वामींनी तर हेच सांगितलं आहे की प्राणीमात्रावर दया करा. सर्वांना जगण्याचा, विचार करण्याचा, सर्वांसोबत राहण्याचा समान अधिकार आहे. प्रत्येकाला प्रेम करा, सर्वांना प्रेमाने जवळ करा. प्रेमाने जग जिंकता येते. प्राणीमात्रांवर जीव लावा. प्राणी कधीही आपल्यावर उलटणार नाही आणि ते त्यांची इमानदारी कधीच विसरणार नाहीत. आपण कोणाला जवळ करतो, कोणाला लांब करतो हे तर आपल्या हातात आहे. मग इतरांना त्रास न देणे, इतरांना त्रास न देता आपण त्यांच्यासोबत कसे राहायचे हेही आपल्या हातात आहे. स्वामींवर श्रद्धा असेल तर स्वामींनी सांगितलेला मार्ग आजच स्वीकार करा. कारण स्वामी त्यांनाच साथ देतात जे इतरांच्या सुख आणि दुःखामध्ये त्यांची साथ देतात. इतरांसोबत राहून त्यांच्या जीवनात येणाऱ्या संकटातून त्यांना दूर काढण्यासाठी मदत करत असतात. देव प्रत्येकासोबत राहतोच, प्रत्येकाला दिसतोच. फक्त ते पाहण्याची वृत्ती आणि ती नजर जर आपल्याला मिळवायची असेल तर सर्वात पहिले आपली नजर तशी स्वच्छ आणि सुंदर बनवावी लागते. आणि ती नजर तुम्हाला मिळवण्यासाठी मार्ग आहे तो फक्त आपल्यामध्ये असणारा आध्यात्मिक संचार असणारा जो काही स्वामींनी आपल्यामध्ये करवला आहे तो ओळखून घ्या आणि स्वामी मार्गात येऊन स्वामी सेवेत गुंतून राहा. स्वामी तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडून आणल्याशिवाय राहणार नाहीत. आणि स्वामी मार्गात एकदा का तुम्ही आलात तर तुमचे जीवन स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.